तर गाईज अरे कोण निघाल तर गाईज आज नवरात्रींचा डे 7 आणि आता मी चाललो आहोत देवाऱ्यात. 7ची आरती होईल आता, सो मी आता तिथंच कंटिन्यू करते. The next day. तर गाईज आज आहे नवरात्रींचा डे 9 आणि आता मी चाललो आहोत संध्याकाळच्या आरतीला. आणि गाईज मी डे 8चा ब्लॉग केलाच नाही, डायरेक्ट डे 9चा. तर गाईज आता आरतीलाच कंटिन्यू करतो. तर गाईज आरतीला मी गेलोच नाही आणि म्हणजे मनेलीचा फॉर्म भरायचा होता एक्झामचा, सो मी आरतीला गेलो नाही. The next day. तर गाईज आज आहे नवरात्रींचा डे 10 आणि ऍक्च्युली मी नीट ब्लॉग केलाच नाही कसल्याच गोष्टीचा. माझी उपास झाला का सुचत पण नाही. आणि गाईज आता मी उपास सोडीन, म्हणजे 9 दिवसापासून जेवलो नव्हतो तो आता आज जेवली. तर गाईज आता मला मंदिरात मी बघा रिदान आणि चिनू आणि आरा टोकली टाइमपास करायला आले. नाही गाईज टाइमपास नाही, शब्दाचा असं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू आहे. आता तो सस्पेन्स पण नंतर आपण डायरेक्ट घेऊ आणि बाहेर ते घर बदलले. तर गाईज मी आता नंतरच कंटिन्यू करतो. तर गाईज आता घरी आलो आम्ही आणि गाईज मला नीट ब्लॉग करायला नाही भेटला कारण की एंड मोमेंटवर मी गेले हो. मला म्हणजे जायचं नव्हतं तरी लास्ट मोमेंटवर मी गेले हो तिथं आणि लय फायदा आला गेलेला, मज्जा आली इथं. कारण की एवढ्या ऋषंदादा इथं काय देवी बनलेला डेंजर रेडी करायला सगळी आत्या सगळी सोनेदी वगैरे सगळी होती आणि
लय डेंजर दिसत होता, म्हणजे भारी एवढी देवी अशी साक्षात अशी वाटली, लय भारी वाटत होता. आणि नंतर या बायका हेल्मेट घालून आल्या, शर्ट बिर्ट लय डेंजर, सगळी हसत होती. आणि गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते. अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.